समीर, थँक्यू. खरंच खूप जबरदस्त पार्टी दिली आहेस तू. अरे माझ्या सुंदर बायकोचा बर्थडे आहे ना आज. तुझा बर्थडे स्पेशल होण्यासाठी मी काहीही करू शकतो. थँक्यू. कम. काय गरज होती समीरला ही अशी पार्टी द्यायची, इतका खर्च करायची आणि तिला इतक्या मोठमोठ्या लोकांसमोर आणायची. समीर कसा आहे माहितीये ना तुम्हाला, हे सगळं त्याने केवळ नयनाच्या आनंदासाठी केलंय. तुम्ही ना जरा तुमचा मूड ठीक करा आणि पार्टी एन्जॉय करा. होप यू आर एन्जॉयिंग द पार्टी. येस. अरे समीर, ही तीच मुलगी आहे ना हायवेवरची? बिंदिया, थांबा थांबा, गाडी थांबवा प्लीज. माझ्या नवऱ्याची तब्येत खूप खराब आहे. तो त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मला इथे टॅक्सीच मिळत नाहीये. मला प्लीज त्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवा प्लीज. ठीक आहे, या तुम्ही. तुमचं नाव काय आहे? मी बिंदिया. ही इथे कशी काय? हॅपी बर्थडे नयना. हॅपी बर्थडे. हा हिचा नवरा आहे? हो, बघून तर तसंच वाटतंय. पण हा इतक्या लवकर बरा कसा झाला? बिंदिया, तू आणि इथे? बिंदिया? माय नेम इज शैला, नॉट बिंदिया. बाय द वे, हे माझे पती आहेत, वीर. छान वाटलं तुम्हाला भेटून. हे काय नाटक आहे? आय मीन तू बिंदियाच आहेस ना? त्या दिवशी आम्ही तुला लिफ्ट दिली होती. नो 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 नो, माझं नाव बिंदिया नाही, माझं नाव शैला आहे. बाय द वे, हॅपी बर्थडे टू यू वन्स अगेन. हॅपी बर्थडे. वेटर, लेट्स हॅव अ ड्रिंक. या शुअर. हे काय चाललंय? ही स्वतःचं नाव शैला का सांगतेय? तू टेन्शन नको घेऊस, मी बघतो काय ते. जरा ऐक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ओके. कविता ग, हा समीर त्या बाईला रूम मध्ये का घेऊन गेलाय? इकडे एवढी पार्टी चाललीये, इथे कुठली अडचण यायला नको. पप्पा, हा समीर कुठे गेला माहितीये? अरे काय झालं यांना? कुणीतरी गोळी घातली बहुतेक. समीर बाळा. समीर, काय झालं? समीर, अरे हे तर मेले. काय काय? समीर! नाही. समीर! नाही, समीर! समीर! चारू माँ, हा बाबा. आज दिवसभरात अभय नाही दिसला. कुठे गेलाय तो? दादा शहराबाहेर गेलाय. म्हणाला की काहीतरी महत्वाचं काम आहे त्यांचं. पण कुठे गेलाय? ठाऊक नाही बाबा, काही सांगितलं नाही त्याने. मलाही काही सांगितलं नाही त्याने. येईल तो बाबा. तुम्ही का इतकी काळजी करता? हा चारू माँ, तू माझी काळजी का करतेस? कारण तुम्ही माझे बाबा आहात. हा, आपल्यांचीच काळजी असते. एवढासा होता, आता इतका मोठा झालाय. आपलाच आहे ना, लहानाचा मोठा केलाय त्याला, मग काळजी वाटणारच ना. कळतं मला बाबा, पण आता तुम्ही झोपा. हं? चारू माँ, झोपायच्या आधी मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे. काय बाबा?
हे तर पत्र आहे बाबा. कोणाचं पत्र असेल हे? तू स्वतःच उघडून बघ कोणाचं पत्र आहे ते. मालक कार्ड आणलंय. हा, ठेव तिथे. उद्या ते तुम्हाला भेटायला येत आहेत. आठवडाभर थांबतील. पण कोण? कोणी व्योमकेश बक्षी आहेत. ब्योमकेश बक्षी? माझा भाचा. थोडा लांबचा का असे ना, पण मला खूप जवळचा वाटतो. खूप वर्ष झाले त्याला भेटून. तो येईल, माझ्या बरोबर राहील. खूप बरं वाटेल मला. मग तर खूपच छान आहे बाबा. पण आता तुम्ही झोपा जरा. माझी ना दाढ खूप दुखतीये. औषध घेतल्याशिवाय मला झोपच येणार नाही. तू जा, गोळी घेऊन झोप जा. ठीक आहे बाबा. जा. व्योमकेश. सर, याच्या अंगावर तर कुठेच गोळी लागल्याच्या खुणा नाहीयेत. तोंडात फेस पाहिलास? बहुतेक विष दिलं गेलं याला. हो सर, मला वाटतं खाण्यामधून कोणीतरी विष दिलं असेल याला. हे बघा, समीरचा मृत्यू विष दिल्याने झालाय. पण सर, गोळी चालवण्याचा आवाज तर वरून आला होता. हो सर, गोळीचा आवाज इथल्या सगळ्यांनी ऐकलाय. जरा वर जाऊन चेक करा. कुठे चाललास? ते मला हे बघा, जोपर्यंत आमचा तपास पूर्ण होत नाही तोवर कुठे जायचं नाही. चला. इथल्या खाण्यापिण्यात काहीतरी गडबड आहे, ज्यामुळे समीरचा मृत्यू झाला. सर काय बोलताय तुम्ही? आमच्या इथे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये कसलाही प्रॉब्लेम असूच शकत नाही. सर, मी खरं सांगतोय. हो, ते तर लवकरच कळेल. सर, इथे वरच्या खोलीत एका मुलीचं प्रेत आहे. माय गॉड, सर, गोळी तर हिला लागलीये. गोळी हिला घातली गेली आणि लोकांना वाटलं की गोळी समीरला घालण्यात आली. फ्रेडी, पूर्वी या रूमची झडती घ्या. गन इथेच कुठेतरी असेल. कोण आहे ही मुलगी? कोणी ओळखतं का हिला? शैला? कोण शैला? सर, बदमाश बाई आहे. कधी स्वतःला बिंदिया म्हणते, कधी शैला म्हणते. कोण जाणे का, पण ही आमच्या मागावर होती. एक मिनिट, काय म्हणायचंय तुम्हाला? 3 दिवसांपूर्वी ही मध्यरात्री हायवेवर भेटली आम्हाला. कुठे आहे हॉस्पिटल? इथे समोरच्या गल्लीतच आहे. नैनाताई, तुम्ही चला ना माझ्यासोबत. मला तेवढंच बरं वाटेल. प्लीज चला ना. हो, येते ना. येते का? येते? वेळ लागलाय का? गपचूप बसून राहा. आणि तू, खूप झाली नाटकं, गप उतर. नैनाताई, प्लीज चला ना माझ्यासोबत. प्लीज. अगं, तिचा हात सोडा आणि निघ बघू. उतर खाली. उतर लवकर. ठीक आहे. सर, आम्ही तर हिला इथे बोलवलंही नव्हतं सर. सर, आज ती आपल्या नवऱ्याला इथे घेऊन आली होती. सर, काय चाललंय रे? हा, कोण आहेस तू? सर, मी निर्दोष आहे सर.
प्लीज मला माफ करा सर, मला काहीच माहित नाही सर. सर मी तिचा नवरा नाहीये सर. मी काय नाटक आहे हा? मी तिला ओळखतही नाही सर. मी एक छोटासा ऍक्टर आहे सर, नाटकात कामं करतो. माझा एक छोटासा ग्रुप आहे. एकदा रिहर्सलला मला शाळेला भेटली होती, तेव्हा तिने मला 25,000 रुपये द्यायचं कबूल केलं होतं सर, इथे ऍक्टिंग करण्यासाठी सर. सर त्या रूम मध्ये कुठेच गन नाहीये. हो सर, काय माहित कुठे गायब झाली. जेव्हा आपण इथे आलो होतो तेव्हा रूमचा दरवाजा आतून बंद होता, तर मग गन गायब कशी होऊ शकते? काही हरकत नाही फ्रेडी, या रिसॉर्ट मध्येच कळेल की ती गन कुठे आहे आणि ते विष कुठून आलं. इतकी गर्दी का झाली इथे? कदाचित आपल्याला भेटायला आले असतील. अजित, सकाळ झालीये, आता स्वप्नातून बाहेर ये. काहीतरी घडलं इथे. काका? व्योमकेश दादा, दादा दादा बघा ना, बाबांना काय झालं. बाबा आपल्याला सोडून निघून गेले. दादा दादा, बाबांनी काल रात्रीच मला सांगितलं की तू येणार आहेस म्हणून. खूप खुश होते की तुझी भेट होणार. आणि बघ ना आज हे काय झालं. कसं झालंय? सतत आजारीच असायचे. काल रात्री हार्ट अटॅक आला त्यांना. घरातले सगळेच काळजी घ्यायचे, तरी असं कसं झालं? अभय कुठे? तो शहराच्या बाहेर गेलाय. कोणता आजार होता यांना? बाबांना हृदयाचा आजार होता आणि लंग्सचाही काहीतरी प्रॉब्लेम होता. आम्हाला वाटलं की मालकांना रात्री जोराचा झटका आला आणि ते पलंगावरून खाली पडले. आम्ही आलो तेव्हा ते जमिनीवरच होते. त्यामध्ये मालकांचं औषध होतं. चारू, चारू, चारू. कसला विचार करतोयस व्योमकेश? मी हा विचार करतोय, हार्ट अटॅक आल्याने नाकातून रक्त कसं काय येईल? आणि उंदीर मारायचं औषध कुठल्या आजारात वापरतात? उंदीर मारायचं औषध होतं त्यात? हो, आणि नाकातून रक्तही आलंय आणि बोट आणि मनगटावर जखमांचे व्रणही आहेत. याचा अर्थ हे हार्ट अटॅकने नव्हे तर उंदीर मारायच्या औषधामुळे मेलेत. हो अजित. बरं, हे कोणी दिलं होतं काकांना? अनुरागने. तो आमच्या घरात कामाला आहे. अनुराग नाही, मालकांची सगळी औषधं अभयदादा स्वतः आणायचे. अनुरागने तर केवळ त्यांना इकडे आणून दिलं होतं. कुठे अनुराग? किचन मध्ये आहे. गळा कापला याचा, या सुरीने. आधी तुझ्या काकांना मारलं, मग याला. जर गळा कापला तर याच्या नाकातून रक्त काय येतंय? आणि हे बघ, याच्या डोक्याचे केस किती सहज गळून पडतायत. म्हणजे याचा मृत्यू गळा कापल्यामुळे नाही झालाय. याचाही मृत्यू उंदीर मारायच्या औषधामुळेच झालाय. गळा तर यासाठी कापला की याने कोणाला काही सांगू नये. पण याला कोणी उंदीर मारायचं औषध का देईल?
याचा मृत्यू विष खाल्ल्याने नाही झाला, याचा मृत्यू विषाच्या संपर्कात आल्यामुळे झालाय. एक सेकंद थांब. हे बघ विष. जेव्हा याने विष कालवलं असेल तेव्हा त्याचा एक अंश जो नखात अडकला. मग आता विष कोणतं आहे ते कळलं, फक्त शोधायचं बाकी आहे त्याला. तू पोलिसांना बोलव. ठीक आहे, मी हॉलमध्ये बघतो. हा अजित, एक सेकंद थांब. स्वतःच्या मेंदूवर जरा जोर दे. जर हा रोज विष मिसळत असेल तर नक्कीच त्याने विष कुठे ना कुठेतरी ठेवलं असेल. बरोबर. तू तिकडे बघ. हेच आहे ते विष. याचा अर्थ अभयने त्या दोघांना मारलंय. तुला अभयवर का संशय का? अरे कारण तोच तर तुझ्या काकांना हे उंदीर मारायचं औषध आणून द्यायचं ना. सर बॉडी, खाण्याचं साहित्य आणि ग्लासेस फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत. गुड. विष नक्की खाण्याच्या साहित्यातच असणार, कळेल लवकरच. तू एक काम कर. सर जर तुमचा तपास संपला असेल तर मी घरी जाऊ शकतो का? कधीपासून बघतोय खूप घाई लागली रे तुला. कोण आहे ही व्यक्ती? सर मी नाही ओळखत यांना. कविताजी आणि नयनाजी, तुम्ही ओळखता का याला? सर इथे मला कुणी ओळखत नाही. जो ओळखायचा तो बिचारा तर गेला. खोटं बोलू नकोस. इथून कुणी गेलं नाहीये. सर मी समीर बद्दल बोलतोय. समीर, तो ओळखायचा मला. अरे सर, माझं नाव अभय. मी समीरचा पीआर एजंट आहे सर. सर मी मूळचा बंगालचा आहे सर मी. हो. बंगालचा? हो सर. अभय? हो सर. मला तर या माणसाचाच संशय येतोय. यानेच खून केला असणार. आणि सर ती गन सुद्धा यानेच लपवली असणार. अरे बाबा, गनचा विषय सोड, आता गन मिळेल. आधी सगळ्यांचे ऍड्रेस आणि फोन नंबर लिहून घ्या. व्यंकेश, कसला विचार करतोयस तू अजून? अजित, ज्या दिवशी माणूस विचार करणं सोडून देईल त्या दिवशी माणसात आणि जनावरात काय फरक राहील? हो, पण जसं चैत्र महिन्यात आकाश अगदी स्वच्छ असतं, निरभ्र असतं, तशीच ही केसही अगदी स्पष्ट आहे. असं? अरे या घरात 2 खून झालेत. हा, उंदीर मारायच्या औषधाने. आणि एकच माणूस आहे जो गायब आहे. तो आहे अभय. त्याचा तर फोनही लागत नाहीये. आणि पोलीसही तेच म्हणतायत ना की खुनी तोच आहे. तू मला किती दिवसांपासून ओळखतोस? तुला माहितीये की पूर्ण जग जसा विचार करतं तसं ब्योमकेश बक्षी नाही विचार करत. आणि एखादी व्यक्ती गायब आहे म्हणून तिच्यावर संशय नाही घेऊ शकत. बरं, मग तू सांग खुनी कोण आहे? ते आताच सांगणं खूप घाईचं ठरेल. पण तू हा विचार कर की भद्रलोक काकांना हे विष गेले बरेच महिने दिलं जातंय आणि अनुरागने ते विष कित्येक दिवस स्वतः हाताळलंय. हो, पण मला वाटतं अभयला त्याच दिवशी पळून जायची काय गरज पडली ज्या दिवशी काकांचा खून झाला होता? हे म्हणजे असं झालं की मी खुनी आहे, मी पळून चाललोय, माझ्यावर संशय घ्या या आणि मला पकडा. बस खाली अजित. गुन्हेगार इतका मूर्ख नाहीये अजित की तो इतक्या सहजपणे आपल्याला त्याच्यावर संशय घेऊ देईल. खूप मोठं प्लॅनिंग आहे. आता तू म्हणतोयस तर मलाही तसंच वाटायला लागलंय. बरं मला सांग, अभय गायब आहे. आज दिवसभरात त्याला कोणीच नाही पाहिलं तर मग तो अनुरागचा खून कसं काय करू शकतो? आणि राहिला काकांचा विषय, तर काकांच्या इस्टेटीशी अभयला काही घेणं देणं नव्हतं. ही गोष्ट मला काकांनी स्वतः सांगितली. याचा अर्थ विषय काहीतरी वेगळा आहे.
मग हे कोण सांगणार की काय विषय आहे? ते उंदीर मारायचं औषध, ज्याने एका दिवसात या घरात 2-2 जीव घेतले. बॉस, या मुलीला कमरेत गोळी लागली या इथे, आणि तीही अगदी सरळ रेषेत, म्हणजे 180 डिग्री अँगलने. साळुंखे साहेब, हे कसं कळतं की गोळी अगदी सरळ रेषेत मारली गेलीये? फ्रेडी, डॉक्टर साळुंखेंना विचारतोयस की तुम्हाला हे कसं कळतं म्हणून? सांग त्याला साळुंखे. हे बघ फ्रेडी, 180 डिग्रीचा अर्थ काय? अगदी सरळ. आता एक नॉर्मल हाईटचा माणूस जेव्हा अगदी सरळ गोळी मारेल तेव्हा ती गोळी लागायला हवी इथे. हिला गोळी लागली ती इथे. आता कोणी अशी तर गोळी चालवणार नाही. हिला जशी गोळी लागली आहे त्यावरून तो माणूस याच हाईटचा आहे ज्यामुळे अशी सरळ गोळी चालवू शकला. नाहीतर तो बसलेला असेल किंवा मग बुटका आहे. काही असो बॉस, पण मला खात्री आहे की या मुलीला 180 डिग्रीनेच गोळी लागली आहे, अगदी सरळ रेषेत, आणि तीही 10 फुटांच्या अंतरावरून. बरं डॉक्टर साहेब, विषाबद्दल काही कळलं का ज्यामुळे समीरचा मृत्यू झाला? हो सचिन, या सगळ्या ग्लासेस पैकी फक्त याच ग्लासमध्ये विषाचे काही अंश मिळालेत. समीरने याच ग्लासमधून ड्रिंक घेतलं आणि त्याचा मृत्यू झाला. कशा प्रकारचं विष आहे? श्रेया, या विषाचं नाव आहे सेप्टोटाईन. पण सर, या ग्लासवरून कुणाला कसं काय पकडता येईल? कारण ग्लास तर पार्टीत बऱ्याच ठिकाणी फिरला असेल, शेकडो फिंगरप्रिंट्स असतील याच्यावर. सचिन, तसंही ज्या कोणी विष घातलंय या ग्लासमध्ये तो सगळ्यांच्या समोर तर घालणार नाही ना. एखादा कोपरा बघून थोडं बाजूला जाऊनच घातलं असणार. अगदी बरोबर बोललात बॉस. हे बघा. हे काय साळुंखे साहेब? सचिन, यावर या ग्लासच्या बेसची रिम आहे, आणि ती निळी यासाठी झालीये कारण याच्या रिमला आम्हाला साबणाचे काही ट्रेसेस मिळालेत. आम्ही बाकी सगळ्या ग्लासेसचे बेस चेक केले, पण फक्त याच ग्लासवर ज्यामध्ये विष होतं त्याच्याच बेसला साबण मिळाला. अरे पण याच्या बेसवर हा साबण आला कुठून? अशा एखाद्या ठिकाणाहून जिथे साबण आधीच असेल. सर, पार्टी तर हॉलमध्ये सुरू होती, सगळेजण हॉलमध्येच ड्रिंक घेत होते. सचिन, कुठल्याही पार्टी हॉलमध्ये कुठेतरी रेस्टरूम तर असतेच ना, वॉश बेसिन्स असतीलच ना. सर, या मुलीची ओळख कशी पटवायची आपण? की शैला आहे की बिंदिया? हिचा फोटो सगळ्या न्यूजपेपर्स आणि न्यूज चॅनल्सना पाठवा. कोणी ना कोणीतरी ओळखेलच ना हिला, काहीतरी माहिती मिळेल. असं नैना आणि तिची फॅमिली ब्युरोत आलेत. ठीक आहे, नेमकं झालंय काय? सर, असं वाटतंय की संकटांनी आमचं घर शोधलंय. आमची पाठ सोडायचं नावच घेत नाहीये. हो ना, आणि रोज एक नवीन संकट. एक मिनिट, जरा नीट सांगा, काय झालंय एक्झॅक्टली? बोला. सर, जसा समीर आम्हाला सोडून गेलाय, कुणीतरी माझ्या मागावर आहे सर. हे बघा, त्यानेच दिलंय. आज संध्याकाळी 7ला काही करून घरातून बाहेर पड आणि भेट. हे जे फोटो याने पाठवले आहेत, या तर तुम्ही अगदी वेगळ्याच वाटतं. सर, या फोटोत मी नाहीच आहे. हे माझे फोटो नाहीच आहेत सर. मला काहीच कळेनासं झालंय सर. हे तुमचे फोटो नाहीयेत? मग या माणसाला नक्की काय हवंय? मला नाही माहित सर. पण तो पार्टीतून सारखा जातो म्हणत होता ना, तोच अभय. त्याला मी कितीदा तरी आमच्या घराजवळ भटकताना पाहिलंय सर. मला वाटतं समीर आणि त्या बाईचा खूनही त्यानेच केलाय, आणि आता तो मलाही मारेल सर. सर, आम्हाला आता कोणत्याच प्रॉब्लेम मध्ये नाही अडकायचं. आम्हाला फक्त आमच्या सुनेच्या सुरक्षेची काळजी आहे सर. आम्ही तरी ते नैनाच्या सांगण्यावरून आलोय. आता आम्हाला नैना घरातून बाहेर पडली तरी भीती वाटायला लागलीये. नाही, शांत व्हा आणि अजिबात काळजी करू नका. नैनाला काही होऊ देणार नाहीत आम्ही. आमचा एक ऑफिसर कायम तुमच्या सोबत राहील. ठीक आहे? पूर्वी यांना बाहेर सोडून द्या. या तुम्ही.
या. जा. सर, खुनी खून करण्याआधी असा कुणाच्या समोर कसा काय येऊ शकतो? तेच तर. आणि हे फोटोग्राफ्स बघून असं वाटतंय की हे मॉर्फिंग केलेले नसावेत. आणि नैना तर म्हणते की हे फोटो तिचे नाहीच आहेत. हे सगळं प्रकरण नेमकं काय समजत नाहीये. अभिजित, रिसॉर्ट मध्ये जाऊन बघावं लागेल की ते विष बाथरूम मध्ये जाऊन मिसळलं कोणी आणि ती गोळी चालवली कुठून. व्यंकेश, बोल अजित. मला असं कळलंय की तुझ्या काकांच्या घरी जे सामान जातं ते याच दुकानातून जातं आणि याच्याकडे उंदीर मारायचं औषधही असतं. असं? चला भेटूया मग. दादा नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे उंदीर मारायचं औषध आहे ना, पण तुम्हाला आधी कधी पाहिलं नाही. नाही, आम्ही नुकतेच राहायला आलो इथे. अच्छा अच्छा. तर मग किती पाहिजे? 1 पाकिट की 2 पाकिट? 2 किलो. 2 किलो? अरे बापरे, तुम्हाला उंदीरच मारायचं आहे की भाजी करणार आहात? अहो नाही, ते भद्रलोक काका आहेत ना, आम्ही त्यांच्या शेजारीच राहतो आणि त्यांना तुम्ही 10 किलो दिली होती, त्यामुळे मला वाटलं की उंदीर खूप. नाही 10 किलो नाही, फक्त 2.5 किलो. 2.5 किलो. हा, ते अभय दादा आहे ना, भद्रलोक काकांचे पुतणे, त्यांना दिलं होतं मी. त्यांनी त्याचं पुढे काय केलं माहित नाही. तुम्हाला मी देतोय, 1 मिनिटात देतो. नको राहू दे आता. आणि उंदराला तरी का मारायचं? त्यालाही जगण्याचा हक्क आहेच ना, जगू दे त्याला. चल अजित. काय माणूस आहे, फुकट मापा काढायला येतात. बघितलं, मी म्हणालो होतो ना, अभयनेच खून केलाय. आता तर दुकानदाराने सांगितलं. मी त्या दुकानदाराला विचारलं होतं का की कुणी उंदीर मारायचं औषध घेतलं ते? नाही. त्यांनी न विचारताच आपल्याला सांगितलं. आणि तुला काकांच्या घरात कुठे उंदीर दिसले? निदान एक उंदीर कुठे? नाही. मग तुला वाटतं का की अभय इतका मूर्ख असेल की एखाद्या लोकल दुकानदाराकडून उंदीर मारायचं औषध घेऊन कोणाचा खून करेल आणि संशय सरळ त्याच्यावर येईल? नाही. कधी कुठल्या माणसाला 2.5 किलो उंदीर मारायचं औषध घेताना पाहिलंयस का? कधीच नाही. जेव्हा न विचारताच कोणी एखाद्याकडे बोट दाखवत असेल किंवा म्हणत असेल की तो खुनी आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो त्याला अडकवायचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ तो दुकानदार अभयला अडकवायला बघत होता. आणि जो खुनी आहे त्याला वाचवू पाहतोय. आणि मला वाटतंय की अभयलाही त्या खुन्यावर संशय आहे. कोण आहे खुनी? ज्याच्यावर मला संशय आहे. आणि म्हणून मी आता अभयच्या खोलीची झडती घेणार आहे. आणि मी? तू त्याच्यावर लक्ष ठेव, याबद्दल मी नंतर सांगेन. हा आहे सोप डिस्पेन्सर. आणि हे बघा, वॉश बेसिनचा एरिया अजूनही ओला आहे. खूपच ओला आहे. याचा अर्थ वाईन ग्लास त्याने इथेच कुठेतरी ठेवला असेल. सर, तुम्ही बोलवलत मला? हो. मला सांग, पार्टीमध्ये येणारी माणसं वॉशरूम मध्ये येऊन ड्रिंक्स घेतात का? हो सर, कधी कधी येतात. बरं, आता हे सांग की काल रात्री जेव्हा समीर आणि शैलाचा मृत्यू झाला तेव्हा तू कोणाला वॉशरूम मध्ये येताना पाहिलं होतंस हातात वाईनचा ग्लास घेऊन? किंवा कोणाला पाहिलंस का ग्लास मध्ये काहीतरी मिसळताना? हो सर, आठवलं. एक माणूस आला होता सुटाबुटातला, हातात ग्लास घेऊन. सर, त्याने वॉशरूम तर यूज नाही केलं, पण त्याने हात मात्र धुतले होते. हात धुण्याचा केवळ बहाणा होता. तो तरी ते ग्लास मध्ये विष मिसळायला आला होता. ठीक आहे, मी तुला काही फोटो दाखवतो, जरा लक्ष देऊन बघ. यापैकी कोणी आहे? नाही सर. हा? नाही सर. नीट लक्ष देऊन बघ. हो सर, हा होता. ओ माय गॉड, म्हणजे हे विष अभयने दिलंय? सर, शैलाची बॉडी इथे पडली होती, म्हणजे गोळी लागण्याच्या आधी ती तिथे उभी असेल. आणि साळुंखे साहेबांच्या अनुसार गोळी 180 डिग्रीमध्ये एकदम सरळ लागली आहे तिला. तर त्यांच्या म्हणण्यानुसार गोळी इथून निघायला हवी. म्हणजे सर, भिंतीतून? जर खुनी इथे उभा नव्हता तर मग गोळी झाडली कुठून?
आणि गन कुठे गेली? सर, ही भिंत पोकळ वाटत नाहीये. या भिंतीत गन फिट केलेली नव्हती. गोळी या बाजूने झाडलेली नाहीये, दुसरीकडून झाडली गेली आहे. जर इथून गोळी झाडली गेली असती तर शैला अशी पडली असती, डोकं या बाजूला आणि पाय त्या बाजूला. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा शैलाचं डोकं इकडे होतं आणि पाय तिकडे. म्हणजे गोळी कॅबिनेट. सर, गोळी कॅबिनेट मधून झाडली गेली. होय, गोळी इथून झाडली गेली आहे. सर, माहिती मिळाली सर. वाईनच्या ग्लासमध्ये विष अभयने मिसळलं होतं. अभयने? सर, गन बद्दल काही समजलं का? काही कळलं का? गोळी कुठून झाडली गेली? अरे बाबा, कळलंय. थोडी थोडी वाट तर बघ. हा, इकडे जरा, इकडे. 1 मिनिट. माय गॉड. पूर्वी जरा थोडीशी बाजूला हो. तुझी गन इथे आहे फ्रेडी. ओ, याचा अर्थ समीरने शैलाला हा ड्रॉवर उघडायला सांगितला असणार आणि जसा शैलाने हा ड्रॉवर उघडला तिला गोळी लागली. हो सर, समीरला वाटलंही नसेल की अभय त्याला मारण्याचं प्लॅनिंग करेल. त्या अभयच्या मोबाईलवरून त्याचं लोकेशन ट्रॅक करा. रिसॉर्टच्या मॅनेजरकडे चौकशी करा की काही दिवसांपूर्वी या रूम मध्ये काही सुतारकाम करण्यात आलं होतं का. अरे व्यंकटेश दा, तुम्ही इकडे काय करताय? तिकडे कुठे चाललाय तुम्ही? मी इकडून माझ्या खोलीत. पण तुमची खोली तर त्या बाजूला आहे ना. अच्छा, त्या हो, मी विसरलो. मला वाटलं इकडे. असो, पण तू इथे काय करतोस? मी तुमच्यासाठी दूध आणलं होतं. माझ्यासाठी? हो. वा, मस्त. थँक्यू. अरे गरम आहे. थँक्यू. तू जा, मीही जातो. ही मुलगी कोण आहे? आणि हिचे फोटोज अभयने जपून का ठेवले असतील? काहीतरी लिहिलंय यावर. कोणीतरी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि काचपाडा रोड, मुंबई. याचा अर्थ अभय मुंबईला गेलाय. सर, अभय इथेच उतरलाय. त्याच्या मोबाईलचं लोकेशन हेच ट्रेस झालंय. अलर्ट राहा. तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल. सर, दार तर उघडं दिसतंय. बहुतेक पळून गेला. इथेच थांबा. हे थांब. व्यंकेश बक्षी. हो. तू इथे काय करतोयस? अभयचा मृत्यू झालाय. का मारलंस त्याला? मी नाही मारलं. मी आलो तेव्हा तो मेलाच होता.
माझ्या मते इथे जी व्यक्ती होती तिनेच त्याला मारलंय, त्या ज्यूस मध्ये विष मिसळून. या ना. याचा मृत्यू तर विषामुळेच झालाय. पण तू याला भेटायला का आला होतास? याच्याशी काय बोलायचं होतं तुला? काही अशा प्रश्नांची उत्तरे जी बंगालमधल्या माझ्या काकांच्या खुनाशी निगडीत आहेत. इथे अभयवरही एका खुनाचा आरोप आहे. बरं, भद्रलोक काकांना कोणीतरी उंदीर मारायचं औषध खायला घालून मारलं. मी त्या केसचा तपास करत होतो तेव्हा मला कळलं की अभय मुंबईला गेलाय. तपास करताना मला हे काही फोटोज मिळाले. सर नाही ना? हो. सर, हिच्या नवऱ्याला अभयनी मारलंय ना? तुम्ही ओळखता हिला? नाही ओळखत, पण एवढं नक्की माहितीये की अभय हिच्या शोधात मुंबईत आला आणि कदाचित हिच्यामुळेच अभयचा मृत्यू झाला. बरं, तू त्या खुन्याचा चेहरा पाहिलास का? नाही. जेव्हा मी आत आलो तेव्हा खुनी बेडरूमच्या दरवाजाने पळून जात होता. मी पाठलाग करतच होतो तेवढ्यात तुम्ही थांबवलत. हो, पण मी एवढं सांगू शकतो की खुनी एक स्त्री आहे. हे तू कशावरून सांगू शकतोस? अगदी सोपं आहे. अभय आणि खुनी इथे बसून ज्यूस पित होते, याचा अर्थ ते एकमेकांना ओळखत होते आणि ती स्त्री इथे बसली होती. एक मिनिट. धागा? सर, हा सिल्कचा धागा आहे. हो, साडीतल्या सिल्कचा धागा. आणि मला हेही ठाऊक आहे की कुणाच्या साडीतला धागा आहे हा. कुणाच्या? त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत यावं लागेल. ठीक आहे. रेडी? जयवंती, तुम्ही दोघं याच्या सोबत जा. तोवर आम्ही या नैनाला भेटतो. जरा बघू तरी दे की नेमकी भानगड काय आहे. सर, शैला माझी मुलगी आहे. पेपर मधला तिचा फोटो बघून मी इथे आले. सांगायला वाईट वाटतंय पण शैला आता या जगात. काय? हे सगळं कसं झालं सर? हे बघा, ही नाही. हिच्या बर्थडे पार्टी मध्ये शैलावर गोळी झाडली गेली. सर, ही नैना नाहीये, ही तर चारू आहे. काय? चारू? अजित, व्योमकेश, याच लॉज मध्ये लवकर. मला वाटतं सामानावरून पळण्याच्या तयारीत आहे. तू इथेच थांब, ती आली तर पकडते. ठीक आहे. कुठे निघालीस? खूप घाईत दिसतेस. दादा, तुम्ही? मी तुझा दादा नाहीये आणि तू चारूही नाहीयेस. सत्य तर हे आहे की तू त्या भद्रलोक काकांची मुलगी सुद्धा नाहीयेस. सर, आमचे बंगाली शेजारी भद्रलोक यांची मुलगी आहे ही. हिला शोधायला तर माझी मुलगी इकडे आली होती. आणि सर, तो व्योमकेश बंगालहून कोणा भद्रलोकच्या खुनाचा तपास करायला इथे आलाय. म्हणजे या दोनही केस एकमेकात गुंतलेले आहेत. आम्हाला जरा या चारू बद्दल पूर्ण माहिती सांगा. सर, जेव्हा चारू 5 वर्षांची होती तेव्हा भद्रलोकची पत्नी तिला घेऊन घर सोडून निघून गेली. भद्रलोक दादाने त्यांना शोधायचा प्रयत्नही केला नाही आणि आपला पुतण्या अभय सोबत मनालीत राहून व्यवसाय सांभाळू लागले. अच्छा, म्हणजे हा अभय आणि भद्रलोक चारूचे स्वकीयच आहेत आणि ती नैना तीच यांची चारू आहे. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचंय की त्यानंतर भद्रलोकजी चारूला भेटलेच नाहीत? नाही सर. तर मग ही खरी चारू कधी आणि कशी आली मुंबईत आणि समीरशी तिचं लग्न कसं काय झालं? याबद्दल मला फक्त एवढंच माहितीये की एके दिवशी भद्रलोकजींना त्यांच्या मुलीचा चारूचा फोन आला की ती दिल्लीत आहे आणि तिला त्यांना भेटायचंय. अभय तेव्हा मनालीमध्ये नव्हता. भद्रलोकजी तिला भेटायला दिल्लीला चालले होते आणि रस्त्यात ऍक्सिडेंट झाला. सर, त्यानंतर काय झालं मला नाही माहित, कारण मी आणि शैला आम्ही शहराबाहेर गेलो होतो. कधी ते अभय सोबत बंगालला परत गेले मला काहीच नाही माहित. तर मग ही शैला चारूला कशी काय ओळखायची? सर, शैला आणि चारू US मध्ये एकत्र शिकायच्या. एके दिवशी शैलाने चारूचा फोटो ऑनलाईन नैनाच्या नावाने पाहिला तेव्हा तिला संशय आला आणि ती तिला वाचवायला मुंबईला आली.
तर तुम्ही ही गोष्ट भद्रलोकना का नाही सांगितली? सर, भद्रलोकच्या ऍक्सिडेंट नंतर ते कुठलाही धक्का पचवू शकले नसते. ओ, कदाचित हा अभय सुद्धा या फोटोच्या माध्यमातून नैनाला सांगू इच्छित असावा की ती नैना नाही, चारू आहे. मग प्रश्न आता हा येतो की ही खरी चारू इथे नैना बनून का राहतीये? आणि ती मुलगी कोण आहे जी बंगालमध्ये भद्रलोकजींसोबत चारू बनून राहती आहे? प्लीज सोडा मला, प्लीज. कोणी आहे का? मी काय बिघडवलंय तुमचं? सोडा मला. प्लीज कोणीतरी मला वाचवा, प्लीज मला वाचवा. पप्पा, मम्मा, बरं झालं तुम्ही दोघं आलात. मला प्लीज मला इथून बाहेर काढा. आवरा पटकन. मला नैना नावाच्या या मुलीचं नाव गाव पुसून टाकायचं आहे. काळजी करू नका साहेब, मी आहे ना, सगळं होऊन जाईल. अगं नको सुनबाई, नको रडू नकोस ग पोरी. आहोत ना आम्ही तुझ्या सोबत. तू ना नैना आहेस आणि नाही आमची सून आहेस. आणि तुला जर कोणी ओळखतच नसेल या जगात, तर मग तू असलीस काय आणि नसलीस काय, त्यांना कुणाला काय फरक पडणार आहे? मम्मा, तुम्ही असं काय बोलताय तुम्ही? प्लीज आवरा पटकन. थांबा. इकडे थोडा. लोकांना भिंतीत पुरून मारायचा काळ संपलाय आता. का केलं तुम्ही हे सगळं? का मारायला निघाला होता तिला, चारूला? सांगा लवकर. मी आणि कविता 20 वर्षांपासून भद्रलोककडे काम करत होतो, या अपेक्षेने की त्यांची करोडोंची संपत्ती आम्हालाच मिळून जाईल. भद्रलोक सगळी संपत्ती आम्हाला देणार होता, कारण त्याच्या बायको मुलीचं काहीच थांगपत्ता नव्हता. आणि अभयला संपत्तीतला थोडाही हिस्सा नको होता. पण कोण जाणे का या पोरीला 22 वर्षांनी आपल्या बापाची आठवण आली. पण मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही माझे खरंच सासू सासरे नाही आहात? आणि समीर माझे पती नव्हते का? नाही, ते सगळं एक नाटक होतं. या तिघांची चाल होती ती, तुमचे वडील भद्रलोक यांची इस्टेट हडपण्यासाठी. आणि तुझं हे सत्य जगासमोर येऊ नये म्हणून या तिघांनी मिळून शैला आणि अभय दोघांनाही मार्गातून बाजूला केलं. आम्हाला भद्रलोक आणि चारूला दोघांनाही तेव्हाच मारून टाकायचं होतं, जेव्हा भद्रलोक चारूला भेटायला दिल्लीला चालले होते. पैशांच्या मोहापायी तुम्ही बाप लेकीचा ऍक्सिडेंट घडवून आणला. तुम्हाला ठाऊक होतं की एकदा भद्रलोक त्यांच्या मुलीला भेटले की सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या नावे करतील. माहित नाही, दरवेळी हे दोघे वाचायचे. नशीब बलवत्तर होतं यांचं. पण ऍक्सिडेंट नंतर चारूची स्मृती नष्ट झाली. हो, आम्ही भद्रलोकला शुद्ध आल्यानंतर आमची मुलगी नैनाला चारू बनवून त्यांच्या समोर उभं केलं आणि ते नैनाला चारू समजू लागले. का भद्रलोकजींना माहित नव्हतं का की ही तुमची मुलगी आहे ते? नाही, आमची मुलगी नैना कायमच मुंबईमध्ये असायची.
भद्रलोकने नैनाला कधीच पाहिलं नव्हतं. मग मनालीमध्ये भद्रलोकचा जीव धोक्यात आहे असं सांगून आमची मुलगी नैनाला चारू बनवून भद्रलोक सोबत बंगालला पाठवून दिला. ऍक्सिडेंटमुळे चारूची स्मृती नष्ट झाली. बस याच गोष्टीचा फायदा उचलत तुम्हा सगळ्यांनी आपला भाडोत्री मुलगा समीरशी या बिचाऱ्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि नावही बदलून टाकलं तिचं. चारूची नैना केली तुम्ही. हो हो, शैला आणि अभय चारूला सगळं खरं खरं सांगणार होते, म्हणून आम्हीच त्या दोघांनाही या जगातून नाहीसं करून टाकलं. भद्रलोक अंकलना उंदीर मारायचं औषध मी टॉनिक म्हणून प्यायला द्यायचे, ज्यामुळे हळूहळू त्यांची तब्येत बिघडत जाईल. आणि जर मृत्यूही झाला तरी तो नॅचरल वाटेल. एकदा का संपत्ती हातात आली की आम्ही चारूलाही मारणार होतो. पण तुम्हा तिघांचा प्लॅन पूर्णपणे निष्फळ ठरला. नशीब फुटलं आता तुमचं. भद्रलोक तुमच्या कारस्थानाला बळी पडले खरे, पण त्यांची मुलगी चारू अजूनही जिवंत आहे. चारूलाच मिळेल भद्रलोक यांची सगळी संपत्ती आणि तुम्हा तिघांना मिळेल फाशीची शिक्षा. थँक्यू ओमकेशजी, तुमच्यामुळे चारू आणि नैनाचा गुंता सोडवण्यात आम्हाला यश आलं. अहो नाही, थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला पाहिजे. ही केस माझ्यासाठी जरा खासगी होती, पण तुमच्या मदतीमुळेच काकांना आणि त्यांच्या मुलीला न्याय मिळू शकला. आणि ही केस सॉल्व्ह करायला मीही थोडीशी मदत केली, त्यामुळे जर मला सुद्धा चल मग घरी जाऊन देतो. नमस्कार.